ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधि योधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टके केतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरोजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या चिंतनामध्ये आज आपण गीतेचा 4था श्लोक त्या 4थ्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। काल चिंतनामध्ये आपण पाहिलं की जो काही दुर्योधन आहे हा दुर्योधन पांडवाची जी सेना आहे ती पांडवाची सेनेचा चक्रव्यूह पाहून पांडवाची सेना पाहून अतिशय घाबरला म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये त्याने ते बाहेर व्यक्त केलं नाही, परंतु त्या अंतकरणातील जो भाव होता तो जो भाव इथे ज्ञानोबरायाने प्रकट केला की समोर जे असणारे सैनिक आहे, समोर जे असणारे जे काही पांडव आहे आणि भगवान श्रीकृष्ण ज्यांच्याकडून आहे त्यांच्याकडून विजय निश्चित आहे हे कदाचित त्या दुर्योधनाला पण माहीत असेल। कारण यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीवीर्यो भूतिर्दुर्वा नीतीर मतिर्मम। अरे जिकडून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे तिकडेच विजय निश्चित आहे असं माहीत असल्यामुळे म्हणा किंवा एक प्रकारचं त्यांच्या अंतकरण जे आहे त्या अंतकरणामध्ये जी काही अधर्माची साठवणूक झाली होती किंवा ज्या पद्धतीने त्याने ठरवलं होतं की पांडवाला आम्ही थोडंही राज्य देणार नाही किंवा सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही युद्धाशिवाय, परंतु त्यांच्या अंतकरणामध्ये असणारा जो काही हा भाव आहे तो भावच कदाचित त्याला भीतीसाठी कारणीभूत असू शकतो। आणि दुसरी गोष्ट अशी आपण चिंतनामध्ये पाहिली होती की समोर जे काही पांडव आहे हे पांडव कोणाचे शिष्य आहे तर द्रोणाचार्याचे शिष्य आहे। भीष्म पितामह हे सेनापती असताना सुद्धा तो भीष्म पितामहाकडे दुर्योधन गेला नाही तर द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याकडे जाऊन द्रोणाचार्याला हे सांगत आहे। आणि तिसरी गोष्ट ही सुद्धा की जो काही लढण्यासाठी आलेला दृष्टद्युम्न आहे द्रुपद कुमार आहे, ज्या द्रुपद कुमाराचा जन्मच फक्त द्रोणाचार्याच्या वधासाठी झालेला आहे आणि ज्याला स्वतः द्रोणाचार्याने शिकवलं आहे, जो का तुम्ही शिष्य आपुला विद्येसी वसोटा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख हे त्यांना दाखवायचं होतं की ज्याला तुम्ही शिक्षा दिली, ज्याला तुम्ही हे तुमची विद्या दिली तोच आता तुमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सज्ज आहे। आणि अशा पद्धतीने आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं तर या ठिकाणी आज जे काही दुर्योधन आहे, दुर्योधन पांडवाकडून असणारी जी काही सेना आहे
त्या सेनेचा पाढा वाचत आहे, किंवा जे काही शूरवीर आहे त्या शूरवीराच्या संबंधानं बोलत आहे, की जे काही पांडव सेना आहे त्यामध्ये कोण असे शस्त्रास्त्री आहे किंवा कोण असे योद्धे आहे की जे अतिशय बलशाली आहे, हे दुर्योधनाला दाखवायचं होतं, लक्षात आणून द्यायचं होतं द्रोणाचार्याच्या. आणि त्या संबंधाने त्यांनी म्हटलं की बाबा त्या साईडला, म्हणजे कोणाच्या साईडला, पांडवाच्या साईडला भीम आहे. कोण आहे? भीम आहे. अत्र शुरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी. भीम अर्जुनासारखे युधी आहे. त्यानंतर युधान विराटश्च द्रौपदश्च महारथः. अरे त्या सेनेमध्ये कोण कोण आहे? भीम, अर्जुन, त्यानंतर विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, युधामन्यू, विक्रांत, पराक्रमी उत्तमोज, अभिमन्यू, द्रुपद राजाचे पुत्र इत्यादी महारथी आहेत. कोण सांगत आहे? दुर्योधन. कोणाला सांगत आहे? द्रोणाचार्याला. द्रोणाचार्याला सांगत आहे. यामध्ये त्यांचा दुसरा एक भाव असा आहे की हा जो काही द्रोणाचार्य आहे हा मुळातच ब्राह्मण आहे. कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण म्हटल्यानंतर मुळातच ब्राह्मण हे लोक शांत स्वभावी असतात. कसे असतात? अरे क्षत्रियासारखं त्यांचं रक्त सळसळ करत नाही एकदम. काय? क्षत्रियासारखं, क्षत्रियाचं रक्त कसं असतं? गरम. आणि ब्राह्मणाचं रक्त कसं असतं? कसं असतं? अरे थंड असतं असं म्हणतात. अरे आपण काढून पाहिलं नाही, परंतु असं उदाहरण येतं. ज्या वेळेस कर्ण हे विद्या शिकण्यासाठी परशुरामाकडे गेले आणि परशुरामाकडे गेल्यानंतर आपले गुरु जे आहे ते विश्रांती घेऊ लागले. आणि विश्रांती घेत असताना गुरुचे जे काही मस्तिष्क आहे ते कोणाच्या मांडीवर होतं? कर्णाच्या. आणि कर्णाच्या मांडीवर होतं गुरुजी गाढ निद्रेत, म्हणजे परशुरामजी गाढ निद्रेत होते. आणि गाढ निद्रेत असताना अचानक किडा आला आणि किड्याने ती मांडी पोखरायला सुरुवात केली. कोणाची? कर्णाची. त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की आपले गुरु तो झोपलेले आहे, गुरुची झोप मोडली नाही पाहिजे. आणि शेवटी त्यातून रक्त वाहू लागलं आणि ते रक्त वाहून ते काय? परशुरामाच्या अंगाला त्या रक्ताचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्यानंतर ते रक्ताचा जसा स्पर्श झाला लगेच परशुरामजी उठले आणि पाहिलं की एवढी सहनशीलता ही ब्राह्मणामध्ये नसते. सांग तू कोण आहे? काय? कोण आहे तू? एवढी सहनशीलता ब्राह्मणामध्ये नसते. कोण आहे? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मण नसून कोण आहे? अरे क्षत्रिय त्याला माहित नव्हतं मी क्षत्रिय म्हणून. कर्णाला माहित होतं का क्षत्रिय म्हणून? कर्ण कोणाचा मुलगा होता? कुंतीचा मुलगा होता. ज्यावेळेस कुंती माता जी आहे त्या कुंती मातेला दुर्वासाने आशीर्वाद दिला होता की तू ज्यावेळेस कोणत्याही देवाचं आव्हान करशील आणि आव्हान केल्यानंतर लगेच तो देव येईल आणि तुझी मनामध्ये जी कामना करशील ती कामना तुझी पूर्ण होईल. त्या कामनेतून या कर्णाचा जन्म झाला होता. परंतु लग्न व्हायच्या अगोदर जन्म झाल्यामुळे कुंती मातेने काय केलं? त्यांना प्रवाहित केलं. समाज काय म्हणत? समाज नाव ठेवल. आज सुद्धा समाजामध्ये अनेक घटना अशा घडतात. लग्न व्हायच्या अगोदर जर असं काही झालं तर ते समाज ॲक्सेप्ट करत नाही. त्या पद्धतीने कुंती मातेने त्याला नदीमध्ये प्रवाहित केलं, परंतु देव तारी त्याला कोण मारी? कर्ण. त्यानंतर तो एका सुताच्या हाती लागला. म्हणून त्यांनी सांगितलं मी सूत पुत्र आहे, मी ब्राह्मण नाही. वास्तविक तो क्षत्रिय होता. त्यावेळेस ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच विद्या शिकण्याचा अधिकार होता, पण यांना माहित नव्हतं मी क्षत्रिय म्हणून. तो म्हणे मला खोटं बोलून तू विद्या शिकला ना, ऐन युद्धाच्या वेळी ज्यावेळेस तिला काम पडेल त्याच वेळेस तुझी ह्या विद्येचं काय होईल? विस्मरण होईल. आणि युद्धाच्या वेळे या गोष्टीचं विस्मरण कर्णाला झालं होतं. म्हणून क्षत्रियाचं जे काही रक्त आहे ते क्षत्रियाचं रक्त गरम असतं आणि ब्राह्मणाचं कसं असतं?
अरे थंड म्हणजे ब्राह्मण शांत स्वभावी असतात. तुम्ही बघा, अरे ब्राह्मण लोकांवर तुम्ही कितीही टीका करा, ते एक शब्दही बोलणार नाही. त्यांच्यावर कितीही बोला तुम्ही, त्यांना कितीही शिवे द्या, काही करा, शब्दही ते बोलणार नाही. आणि आपले लगेच म्हणतात काढा काठ्या कोठ्या, आहे का नाही. अरे तुम्ही, आम्हाला तर कोणती जात धर्म वगैरे नाही, आमचं तर परंपरा संन्यासाची आहे. पण क्षत्रिय असले म्हणतात घ्या काट्या, काय म्हणतात, घ्या काट्या, टाका त्याचं टकुरं फोडून. तर सांगायचं तात्पर्य हेच की जे ब्राह्मण आहे, द्रोणाचार्य आहे, ते कसे आहे, शांत स्वभावाचे आहे. आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे कदाचित एकदम त्यांना त्यांच्याविषयी राग निर्माण होणार नाही. कोणाविषयी, समोरच्या सेनेविषयी, पांडवाविषयी. म्हणून त्यांना चिथवण्यासाठी समजतं. एखादा मित्र असला तर तो काय करतो, त्याचं दोघांची भांडणं असले तर तो तुमच्यातच सांगतो की नाही त्यानं तुला तसं म्हणलं, मग तुम्हाला राग येतो. होतं का तसं मित्रामध्ये तुम्हाला राग येतो, आणि राग येतो मग चालले तुमच्या दोघांची भांडणं, तो तिसरा उभा राहून पाहतो आता कसे भांडणं करतात. तर सांगायचं तात्पर्य हेच की जे काही द्रोणाचार्य आहे ते शांत स्वभावाचे आहे. आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे कदाचित यांच्या मनात एकदम त्यांच्याविषयी राग येणार नाही, किंवा एकदम त्यांच्यावर ते हल्ला करणार नाही. जोपर्यंत समोरून वार येणार नाही तोपर्यंत द्रोणाचार्य त्यांच्यावर हल्ला करणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत आहे की हे जे काही समोर उभे आहेत पांडव, आणि पांडवाने जी काही व्यूहरचना केली आहे त्यामध्ये ती जी व्यूहरचना केली आहे ती धृष्टद्युम्नाने केली आहे. आणि विशेष म्हणजे तो तुमचा कोण आहे, शिष्य आहे आणि शत्रू सुद्धा आहे. कारण तुम्हाला मारण्यासाठी ज्याची उत्पत्ती झाली आहे, कोणाची, धृष्टद्युम्नाची, द्रुपद पुत्राची. तर अशा पद्धतीने सांगितलं. त्यानंतर सांगतात की जे पांडवाची जी सैन्य आहे त्या सैन्यामध्ये कोण आहे, तर त्यांनी सांगितलं की पांडवाच्या सेनेमध्ये जे नावं आहे ती नावच वाचून दाखवले. आता ज्ञानोबा त्याच्यावर काय सांगतात बघा. तर ज्ञानोबा सांगतात, अनेकही असाधारण जे शास्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर हाती. अनेकही असाधारण म्हणजे साधारण नाही, असाधारण. एखादी गोष्ट म्हणतो आपण सामान्य आणि असामान्य. अरे सगळे सामान्य आहे, पण तो एखादा जो मुलगा आहे तो असामान्य व्यक्तिमत्व त्याचं आहे. असामान्य म्हणजे सामान्यापेक्षा विशेष. हे जे काही समोरून जे काही दिसणारे आहे ते असाधारण, जे शास्त्रामध्ये प्रवीण आहे, शास्त्रधर्मामध्ये निपुण आहेत, असे हे वीर ज्ञानोबा सांगत आहे. जे बळे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुना सारिके ते सांगीन कौतुके प्रसंगीचे. पहिलं भीमा आणि अर्जुनाचं नाव घेतलं कारण भीम जो आहे तो गदा युद्धामध्ये प्रवीण होता. आणि एवढा प्रवीण की दोघंच तुल्यबळ होते, दुर्योधन आणि भीम, दोघांचंच युद्ध. कारण त्यांच्यासारखे तुल्यबळ मग दुसरं कोणी नव्हतं. मग भीमाची काय ताकद आहे ही कोणाला माहित होती, दुर्योधनाला. मग पहिलं नाव कोणाचं घेतलं, अर्जुनाचं सुद्धा नाही घेतलं. कारण भीमाचे रट्टी दुर्योधन खाल्ले असतील तर सांगायचं. कारण ज्यावेळेस ते एका गुरुकुलामध्ये राहायचे तर दोघांचं एकमेकांचं काय व्हायचं, भांडणं नाही, त्यांना काय म्हणतात, एकमेकांची प्रतिस्पर्धा व्हायची. आणि स्पर्धेमध्ये म्हणून ताकद माहीत होती भीमाची. म्हणून पहिलं नाव कोणाचं घेतलं, भीमाचं. आणि नंतर घेतलं अर्जुनाचं. अर्जुनाचं याच्यासाठी घेतलं की अर्जुन जो आहे ज्याने भगवान शंकराला परास्त केलं होतं. काय केलं होतं, भगवान शंकराला त्यांनी परास्त केलं होतं. एवढं सामर्थ्य अर्जुनामध्ये होतं. कोणाला, भगवान शंकराला परास्त केलं होतं. म्हणून अर्जुनासारखा ज्यांच्याकडे गांडीव आहे, निवांत कवच नावाचा राक्षस त्यांनी मारला होता. त्यांना माहिती होतं दुर्योधनाला की अर्जुनाचं सामर्थ्य काही कमी नाही. अर्जुनाचं जो गांडीव आहे तो गांडीव विशेष आहे की त्या गांडीवाच्या समोर कोणीही टिकू शकणार नाही. म्हणून दुसरं नाव अर्जुनाचं घेतलं. ते सांगेन कौतुके प्रसंगीचे. सांगतात की अशा पद्धतीने मी त्यांचे नाव प्रसंगी सांगत आहे. या ठिकाणी काय सांगत आहे, त्यांचे नाव. एक युधान सुबट, आता नावच वाचून दाखवल्या. आला असे विराट महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर. युधान, विराट आणि महारथी द्रुपद राजा. अरे
विराटाची जी नगरी आहे, आपण जिथं वास्तव्य करतो याच्या शेजारीच आंबळापूरची देवी पाहिली तुम्ही, ती विराटाची नगरी होती, कवळा. तिथे आज सुद्धा लाल माती आहे. आज सुद्धा या ठिकाणी युद्ध झालं असं सांगतात पूर्वज, की या ठिकाणी काय झालंय, युद्ध झालेलं आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी काय लाल माती होती. आणि आज सुद्धा त्या विराटाच्या याच्यामध्ये काय तर काय नगरी म्हणून संबोधल्या जाते, विराट नगरी. कोणती? हे आंबळापूर. म्हणून हा विराटाचं नाव सुद्धा, तो सुद्धा महापराक्रमी होता. कसा होता? महापराक्रमी असा. युधान सुबटा आला असे विराट, महारथी श्रेष्ठ द्रुपद वीर. द्रुपदाचं नाव सुद्धा घेतलं. द्रुपद सुद्धा महारथी आहे. काही रथी आहे, काही अर्धरथी आहे, काही महारथी आहे. चेकितान दृष्टकेतो काशीराज विक्रांतो उत्तमौजा नृपनाथ शब्य देख. आता आणखीन काही जणांचे नाव घेतले की जे महान योद्धे आहे. दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, उत्तमौज, नृपती, शैब्य, आणखीन काही नाव घेतात. हा कुंती भोज पाहे, एक विधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा सुभद्र हृदय नंदनू, जो अपार नवा अर्जुन, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन देखे द्रोणा. का बघा, हा कुंती भोजाचं नाव घेतलं. युद्धामन्यू पहा, पुरुजितादी राजे पहा. आणि त्यानंतर सांगतात दुर्योधन आणखी म्हणाला, हा सुभद्रेचा मुलगा, जो दुसरा अर्जुनच आहे. अर्जुनासारखं ज्यांचं सामर्थ्य आहे, सुभद्रेचा मुलगा. कोण? अरे ज्याला पुढे मारल्या गेलं कशामध्ये? चक्रव्यूहमध्ये. अभिमन्यू. हा सुभद्र हृदय नंदनू. पहा माऊलीने शब्दप्रयोग कसा केला, सुभद्र हृदय नंदनू. की सुभद्रेचं हृदय म्हणजे सुभद्रेचं अतिशय ज्याच्यावर प्रेम आहे. सुभद्रा हृदय नंदनू, सुभद्रेचा मुलगा, जो दुसरा अर्जुनच आहे. आणि सुभद्रेच्या चित्ताची साक्षात करमणूक आहे तो अभिमन्यू. कारण जसं आईला आपला मुलगा कसा असतो, प्रिय असतो, तसा सुभद्रेचा हा हृदय म्हणता येईल त्याला, किंवा त्याची चित्ताची करमणूक जी काही आहे, जिच्याशिवाय किंवा ज्याला पाहिल्याशिवाय त्या सुभद्रेला समाधान वाटत नाही. असा कोण? आपण त्याची सामर्थ्य बी किती सांगितलं. हा अपार नवा अर्जुन. अरे एक प्रकारे हा अर्जुनासारखा सामर्थ्यशाली आहे. अनेक ही द्रौपदी कुमार, हे सकळ ही महारथी वीर, मी ती नेनेजी परी अपार मिनली असती. अनेक ही द्रौपदी कुमार, द्रुपदाचे अनेक जे काही असणारे पुत्र, द्रौपदीचे जे 5 पुत्र आहे, ते 5 पुत्र नंतर या युद्धामध्ये पुढे मारल्या जातात. कोण मारतं? अरे सगळे झोपलेले असताना अश्वत्थामा जो आहे, तो अश्वत्थामा रात्रीच येतो आणि युद्ध जवळजवळ संपलेलं असतं. सगळ्यांना असं वाटतं युद्ध विराम झाला आहे. आता दुर्योधन सुद्धा शेवटच्या स्टेपवर आहे. कारण आता दुर्योधनाचं आणि भीमदादाचं युद्ध झालं होतं. त्याच्या जांघेवर दुर्योधनाच्या गधा भीमदादाने मारला होता. तो तडफडत होता, शेवटची घटका मोजत होता. परंतु त्या अश्वत्थाम्याने काय केलं? रात्रीच्या वेळेस सगळे गाढ झोपलेले असताना, थकून झोपलेले असताना, सुटकेचा श्वास, युद्ध संपलं असं समजून झोपलेले असताना, त्या अश्वत्थाम्याने पांडव म्हणून या निरापराध 5 द्रौपदी पुत्राचे काय शीर कापले. म्हणजे या 5ही मुलांचे मस्तक कापले आणि दुर्योधनाकडे घेऊन गेला. आणि मी पांडवाचा बदला घेतलाय. पांडवाचे शिरच्छेद केलाय. त्यांना असं वाटलं पांडवच इथे झोपलेले आहे. पण तिथे कोण झोपले होते? द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले होते. दुर्योधनाने पाहिले की हे कोण आहे? पांडव नाही तर हे द्रौपदीचे पुत्र आहे. म्हणून हे द्रौपदीचे कुमार आहे. हे सुद्धा महारथी वीर आहे. साधारण आहे का? महारथी वीर, मी ती नेनेजे परी अपार मिनले असती. आणि सांगतात हे महारथी असून जे पुष्कळ वीर येथे आले आहेत त्यांची संख्या करवत नाही. अरे भरपूर असे आलेले आहे. आता इकडे जे आहे, इकडे सगळेच्या सगळे जे आहे ते दुर्योधनाने सांगितले आहे की पांडवाकडे कोण आहे, कोणाचं किती सामर्थ्य आहे, कोण कसं आहे,
कोण महारथी आहे, कोण रथी आहे, कोण वीर आहे, कोण श्रेष्ठ आहे, हे सगळं कोणाला सांगत आहे? सगळं कोणाला सांगत आहे? द्रोणाचार्याला सांगत आहे. परंतु कदाचित आपण तर ते सांगितलंच, परंतु आपण आपल्याकडे जे कोण आहे, अरे त्यांच्याकडे तर आपण सांगितलं, पण आपल्याकडे कोण आहे हेही सांगावं लागेल ना. अरे नुसतं जर त्यांच्याकडे सांगितलं तर बा एवढे मोठे वीर बलाढ्य हे जर तुला समजले आहे, हे जर तुला दिसले आहे, मग कशाला युद्ध करायला आला तू, असं कदाचित द्रोणाचार्य म्हणेल ना. अरे एवढे बलाढ्य जर या समोर तुझ्या समोर लढण्यासाठी तुझं म्हणत आहे की भीम अर्जुनासारखी योद्धे आहे, नकुल सहदेव युधिष्ठिर आदी सगळे योद्धे आहे, जे काही नावच त्यांनी वाचून दाखवले, हे जे काही नावच दाखवले सगळ्यांचे, तर असं सांगतात की आपल्याकडे काही कमी वीर नाही. त्या संबंधानं जो काही दुर्योधन आहे, तो दुर्योधन जे बोलत आहे ते संजय सांगत आहे. अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थान ब्रवीमिते. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्येच भवशूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्व युद्ध विशारदाः. आतापर्यंत त्यांच्याकडे सांगितले, परंतु आता आपल्याकडे कोण आहे ते बघून घ्या. तर सांगतात आचार्य आपल्या सेनेमध्ये कोण कोण थोर असे योद्धे आहे ते पहा. तर सर्वप्रथम सांगतात की आपण म्हणजे कोण? अरे भवान भीष्मश्च, भवान म्हणजे आपण म्हणजे स्वतः द्रोणाचार्य. पहिलं नाव द्रोणाचार्याचं घेतलं. कोणाचं? आता द्रोणाचार्याचं काय नाव घेतलं? अरे सगळ्यात जास्त जवळचा मित्र जर कोण होता दुर्योधनाचा, तर कोण होता? अरे कर्ण होता. आणि कर्ण महारथी होता. कसा होता? महारथी कर्ण. मग महारथी कर्ण आहे, पण कर्णाचं जर पहिलं नाव घेतलं तर मग मनातलं आणि तोंडातले शब्द एक झाले असते, परंतु तसं करायचं होतं का? अरे समोर कोण आहे? द्रोण आहे, म्हणून पहिलं नाव कोणाचं घेतलं? अरे आपण तोंडावर कोणाची स्तुती करतो तर सुरुवातीला त्याची स्तुती करतो का नाही, नंतर मग दुसऱ्याची. तुम्ही खूप चांगली आहे, असं आहे तसं आहे. मग पहिलं नाव घेतलं आपण, आणि नंतर म्हटलं भवान भीष्मश्च, पहिले आपण स्वतः, आणि नंतर भीष्माचार्याला 2 नंबरला स्थान दिलं, आणि 3 नंबरला स्थान कोणाला दिलं? कर्णाला. 3 नंबर स्थान दिलं कर्णाला, आणि 4 नंबर कृपाचार्य, समितिंजय, अश्वत्थामा, तसंच विकर्ण, अश्वत्थामा, विकर्ण, तसाच सौमदत्ती हे आहेत. आणि एवढंच नाही तर अन्येच भवशूरा मदर्थे त्यक्तजीवितः नाना शस्त्र प्रहरणा सर्व युद्ध विशारदाः. अरे एवढेच नाही तर अशा प्रकारे महान प्रक्रमे माझ्या करता जे जीविताची आशा सोडून आले आहे, असे अनेक प्रकारचे योद्धे जे पुष्कळ युद्धशास्त्रामध्ये निपुण आहेत, असे योद्धे या ठिकाणी आले आहे. आता या ठिकाणी बघा, जे काही पांडव आहे त्या पांडवाचे जेवढे नावं कोणी आपलं जे काही दुर्योधन आहे, त्या दुर्योधनाने पांडवाचे जवळपास 17 नावं उच्चारले. किती? 17 नाव उच्चारले. आणि स्वतःकडे जर विचार केला तर भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य, समितिंजय, अश्वत्थामा, विकर्ण आणि सौमदत्ती, किती नावं? 7. त्यांच्याकडे किती घेतले? त्यांच्याकडे 17 घेतले जवळपास, आहे का नाही? त्यांच्याकडे बघा भीम, अर्जुन, त्यानंतर युधान, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, युधामन्य, विक्रांत आणि उत्तमोज, अभिमन्यू, जवळपास 17 नावं घेतले. किती? 17 नावं घेतले. आणि यांच्याकडे किती घेतले? त्यांच्याकडे 17 आहे आणि आपल्याकडे 7 आहे. असा भाव दुर्योधनाचा नव्हता, किंवा त्यांच्याकडे 17 आहे आणि आपल्याकडे 7च आहे. जे लढण्यासाठी महारथी आहे, श्रेष्ठ आहे, वीर आहे,
असा भाव त्यांचा नव्हता. तर त्यांना एक प्रकारे असं सांगायचं आहे की जे त्यांच्याकडे जे लोक आहे ते 17च आहे. किती आहे? ते 17च आहे. पण आपल्याकडे जे लोक आहे ते किती आहे? अरे 7 नाही, ते 7 तर नुसते मोजले. अन्येच भवशुरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्व युद्ध विशारदाः. की अरे असे अनेक लोक आहे. हे 7 तर नुसते नावं घेतले, मोजून दाखवले, पण असे अनेक आहे. किती आहे? अरे मोजता सुद्धा येत नाही असे आपल्याकडे अनेक वीर आहे. ज्यांना मोजता सुद्धा येत नाही त्यांच्याकडे तरी 17च आहे. आपल्याकडे असे अनेक आहे. कोण सांगत आहे? दुर्योधन. कोणाला? द्रोणाचार्याला. आता ज्ञानोबा आहे त्याच्यावर काय सांगतात ते बघा एकदा. आता अमुच्या दळी नायक जी रूढ वीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगी जिती. आता अमुच्या दळी नायक आता अमुच्या दळामध्ये, त्यांच्या दळामध्ये कोण कोण आहे ते सांगितले, 17 जणांची नावं घेतले. पण आमच्या दळामध्ये आमच्याकडे कोण कोण आहे तर ते सांगतात. आता ज्ञानोबा असे सांगतात की उद्देश एक दोन्ही जाई जती बोलूनी तुम्ही अधिकरुणी मुख्य जे जे. काय सांगतात? तुमच्या हिताकरता 1-2 जे तुम्ही आधी करून मुख्य वीर आहेत ते सांगतो. तुमच्या हिताकरता. कोणाच्या? तुमच्या हिताकरता. आता हित कोणाचं होतं हिच्यात? युद्ध करावं असं कोणाला वाटत होतं? दुर्योधनाला. नाही का रे? अरे हे तर बळजबरी आले होते, आता यावं लागलं, पर्याय नाही आता लढायला. दुर्योधनाकडून का लढायची इच्छा होती का? परंतु आता द्रोण जर विचार केला तर शेवटी दुर्योधनाचा काय होता? नोकरच होता. नोकर होता म्हणजे त्यांच्या राजदरबारामध्ये किंवा त्या द्रोणाचार्य जो आहे तो कोण होता? त्यांच्या राजदरबारामध्ये किंवा त्यांचं ते असं म्हणता येईल त्यांना की जे शस्त्रास्त्र शिकवणारे कोण होते? शिक्षक होते. त्याच्यामुळे एक प्रकारचे ते कोण होते? नोकरच होते. मग तुमच्यासाठी सांगतो जयाजी तर बोलणे. अरे तुम्ही अधिकरुणी मुख्य जे जे. पहिलं न सांगितलं तुम्ही सांगितलं. पहिले वीर श्रेष्ठ कोण असेल तर तुम्ही. त्यानंतर हा भीष्म गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचनानु कर्णवीर. आता बघा भीष्मासाठी काय त्यांनी उपमा वापरली की हा भीष्म गंगानंदनो, गंगेचा पुत्र आहे भीष्म. कोण? भीष्म गंगेचा पुत्र आहे. अखंड आजीवन आपल्या वडिलांसाठी त्यांनी लग्न केलं नाही. वडिलांसाठी त्यांनी लग्न केलं, प्रतिज्ञा घेतली की मी आजीवन ब्रह्मचारी राहील. आणि त्यांनी गादी सुद्धा सांभाळणे. तर गादीचा हस्तिनापूरचा गादीचा अधिकारी होता तो, आहे का नाही? तर त्यांनी गादी सुद्धा त्याचा फार मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस सांगू. प्रताप तेजस्वी भानू, त्यांचं तेज कसं आहे तर तेजस्वी भानू म्हणजे काय? सूर्यासारखं तेज त्यांचं आहे, सूर्यासारखं सामर्थ्य त्यांचं आहे. आणि रिपू गज पंचनानु कर्णवीरू, कर्णाच्या संबंधानं सांगतात की हा जो कर्ण आहे हा शत्रुरूपी हत्तीना सिंहासारखा वाटावा असा आहे. शत्रुरूपी हत्तीना सिंहासारखा वाटावा असा आहे. अरे जसा सिंह जंगलचा राजा आहे, हत्ती किती मोठा असतो, परंतु ज्यावेळेस सिंह येतात ना त्यावेळेस हत्ती सगळे पळून जातात. हत्तीच्या वजनामध्ये आणि सिंहाच्या वजनामध्ये किती फरक आहे. अरे हत्ती किती मोठा असतो, परंतु तरी सुद्धा त्या सिंहाला पाहिल्यानंतर हत्ती जसे पळून जातात त्या पद्धतीने सांगतात की हा कोण आहे? सिंहासारखा आहे. कोण? कर्ण. त्यानंतर सांगतात एकाचीने मनोव्यापारे हे विश्व होय संहारे हा कृपाचार्य न पुरे एकलाची. एकाच्या मनोव्यापाराने एकाने जर इच्छा केली काय? एका सैनिकामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ती सगळ्या सृष्टीचा संहार करू शकतात, एवढं सामर्थ्य आहे. आणि हा सांगतात की हा कृपाचार्य एकटाच यांना काफी आहे. एकटाच हा सगळ्यांचा संहार करू शकतो, एवढं सामर्थ्य कोणाकडे आहे? कृपाचार्याकडे आहे. एत विकर्णवीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदर सदा वाहे कृतांत म्हणे. विकर्णाच्या संबंधानं सांगतात की हा त्यांच्या पलीकडील असलेला
हा विकर्ण वीर आहे. आणि त्यानंतर अश्वत्थाम्याच्या संबंधानं सांगतात की हा त्यांच्याही पलीकडे विकर्णापेक्षाही सामर्थ्यशाली आहे. त्यानंतर समितिंजय सौमदत्ती ऐसी अनेक बहुत आहती जयाची बळामिती धाताही नेणे, ज्यांची सामर्थ्य ब्रह्माजीला सुद्धा आलं नाही किंवा ब्रह्माजी सुद्धा ज्यांच्या सामर्थ्याची हे करू शकत नाही, बरोबरी करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने कोण एवढे शास्त्रविद्येमध्ये काय पारंगत आहे, एवढे ज्यांचं सामर्थ्य ब्रह्मदेवही जाणत नाही, एवढे हे सगळे सैनिक माझ्याकडून आहे. जे शास्त्रविद्या पारंगत मंत्र अवतार मृत हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ, जे शास्त्रविद्येमध्ये कसे आहे पूर्णपणे निष्णांत आहे, पारंगत आहे. आणि अशास्त्रविद्येचे ते मूर्तिमंत मंत्रच आहे. काय सांगतात? मूर्तिमंत ते मंत्रच आहे. त्यानंतर पुढेही सांगतात की हे अप्रतिमिल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणी मजची लागी राहिली असते. असे अप्रतिमल्ल की जे सामर्थ्यशाली हे सगळेच्या सगळे हे माझ्यासाठी आपला प्राण देण्यासाठी आले आहे. अरे आपला जीविताची चिंता न करता माझ्याकडे आले आहे, माझ्यासाठी माझ्या सोबत लढण्यासाठी आले आहे. आता ज्ञानोबाराने त्याच्यावर काही दृष्टांत दिले. तर दृष्टांत ज्ञानोबा सांगतात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसी सुबटासी. सांगतात की जसं एखादी पतिव्रता स्त्री असते आणि ही जी काही पतिव्रता स्त्री असते तिच्या अंतकरणामध्ये आपल्या पतीशिवाय दुसऱ्या परपुरुषाला थोडं किंचितही स्थान नसतं. पतिव्रता तिलाच म्हणते की जिच्या स्वप्नातही कधी परपुरुष येत नाही, जी कधी स्वप्नातही परपुरुषाचा विचार करत नाही, ती पतिव्रता स्त्री. आणि अशी ज्या पतिव्रतेच्या स्त्रीप्रमाणे, जशा पतिव्रतेच्या स्त्री पद्माने हे जे काही सैनिक आहे की जे माझ्यासाठी इतके एकनिष्ठ आहे, जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एवढी एकनिष्ठ असते की ती परपुरुषाचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, तसे माझ्यासाठी एवढी ती माझ्यासाठी हे सैनिक जे आहे किंवा जे आलेले रती महारथी वीर आहे हे एवढे माझ्यासोबत एकनिष्ठ आहे की ते स्वप्नात सुद्धा इतरांचा विचार करू शकत नाही. अमुचिया काजाचिनी पाडे देखती आपली जीवित चौकडे ऐसे निर्विध चौकडे स्वामी भक्त. काय सांगतात की अशा पद्धतीने अरे आमच्या कार्यापुढे त्यांना जीवित ही तुच्छ वाटतं. काय वाटतं? जीवित म्हणजे अरे जगणं, अरे त्यांना आपलं स्वतःचं शरीर सुद्धा काय वाटतं? तुच्छ. कोणापुढे? आमच्या पुढे. कोण सांगते? दुर्योधन सांगत आहे. अरे जे पराकष्टीचे स्वामी भक्त आहे, स्वामीच्या प्रती किती निष्ठा आहे. स्वामी कोण आहे त्यांचे? दुर्योधनाला ते स्वामी म्हणतात. शेवटी दुर्योधन राजपुत्र आहे. ऐसे झुंजती कुळकनी जाणती कडे कीर्तीस जिती हे बहु असो शास्त्रनीती येथून या. ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी अमुते आता काय गणू याते अपार हे. आणि आता सांगतात की आपल्या पूर्वजाचे लौकिक जाणून जे युद्ध करतात आणि आपल्या युद्ध कौशल्याने कीर्ती मिळवतात, असे जे शास्त्र धर्मामध्ये काय निपुण आहे आणि शास्त्र धर्मच येथे जणू काही असं वाटते प्रकट झाला आहे, सर्व दृष्टीने निष्णांत म्हणजे जे एखाद्या गोष्टीमध्ये आपण पारंगत म्हणतो की त्याला सगळं त्या गोष्टीतली माहिती असते. यथा म्हणजे इतकिंचितही असं गोष्ट नाही की त्याला ती माहीत नाही म्हणून. एवढे शास्त्रविद्यामध्ये पारंगत जे आहे आणि म्हणून हे सगळे लढण्यासाठी आमच्याकडून आले आहे. आता अशा पद्धतीने दुर्योधन आपली बाजू मांडत आहे. काय मांडत आहे? आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण आणखीन काय सांगणार आहे दुर्योधन, म्हणजे हे जे काही संजय सांगत आहे परंतु दुर्योधनाच्या मनामध्ये जे काय आहे ते पुन्हा सांगणार आहे, ते उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.